दिल ये बाबा साहेब ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके सुके सुके। जय भीम जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे आता, कारण उद्या भीम जयंती आहे। आता भीम जयंती निमित्त आपण आजचा व्हिडिओ आहे तर ते आपण व्हिडिओ एडिट करायचा। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची। त्याचबरोबर आपले युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आहे पहिल्यांदा झाला असाल तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण सगळेजण व्हिडिओ बघतात, व्हिडिओ लाईक सुद्धा करत नाहीत, प्लस सबस्क्राईब सुद्धा करत नाही। त्यामुळे सर्व व्हिडिओला सबस्क्राईब, व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ जितका आपण मटेरियल यूज केलंय तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तिथे एकदम फ्री मध्ये जे आपलं मटेरियल आहे तर ते डाउनलोड करून घ्या। बाकी काय प्रॉब्लेम आले तर बिंदास टेलिग्राम आहे, टेलिग्राम वरती जाऊन आपलं मटेरियल डाउनलोड करून घ्या। ओके, बाकी तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बघायचा तर व्हिडिओ जबरदस्त झालेला, व्हिडिओ कुणी स्किप करायचा नाहीये। जर तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप केला तर व्हिडिओ तुमचा बरोबर एडिट होणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ एक जबरदस्त झाला, सर व्हिडिओला संपूर्ण वॉच करा, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग आणि मराठी कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। त्यामुळे सर्वांनी नक्की सबस्क्राईब करायचे। तर मित्रांनो, कुठला वेळ घालवतो चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बाबा साहेब बाबा साहेब बाबा साहेब तर भावांनो, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहेत गाइस। आता आजचा जो व्हिडिओ एडिट करायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल, तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो। ओके, आता उद्या भीम जयंती त्यानिमित्त आपण आजचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ एडिट करणार आहोत। सिंपल आजचा व्हिडिओ आपण एडिट करायचा कॅपकटवरती एडिट करायचा मला लागणार आहे त्याचा भाऊ म्हणजे VPN, त्याचा हमदम हमसाथी। आता VPN शिवाय चालतच नाही तो। ओके, आता VPN मध्ये पॉक्स VPN यूज करतो, अदर तुम्ही दुसरं कोणतं पण VPN यूज करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही। जर बाय चान्स मध्ये तुम्हाला काही VPNचा प्रॉब्लेम आला तर बिंदास एकदा पॉक्स VPN यूज करून बघा, एकदम जबरदस्त VPN आहे। ओके, तर जे माझं पॉक्स VPN आहे तर मी ते माझं पॉक्स VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे ऑलरेडीच, म्हणजे नंतर आपल्याला जास्त टाईम जाईल मग। ओके, VPN कनेक्टेड आहे, कॅपकट ओपन करून घेतो। ओके, जर तुमच्याकडे ही कॅपकट अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, ते तुम्ही एकदा फ्रीमध्ये जे आपलं कॅपकट आहे तर ते डाउनलोड करून घ्या। ओके, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो, एक 15 सेकंद तुम्हाला असं व्हिडिओ असेल, हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या टेलीवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये। ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा स्टेप काय करायची, एकदम एंडिंगला यायचं याच्या। ओके, एंडिंगला यायचं, जी एंडिंग आहे ती सगळ्यात पहिल्यांदा एंडिंग कट करायची। ओके, आता जो सॉन्ग आहे म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओवरती यायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, ते ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं। ओके, हे बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, तिथं ऑडिओ आहे तर ते आपण एक्स्ट्रॅक्ट करूयात, म्हणजे सॉन्ग जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करूयात। जी अशा प्रकारे आपलं सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट होऊन जाणार म्हणजे व्हिडिओ आणि सॉन्ग दोन्ही वेगवेगळे होतील। ओके, आता आपण बीट्स लावून घेऊया। आता बीट्स सगळ्यांना सांगतो, गेल्या व्हिडिओमध्ये बीट्स लावायचं सांगितलं तर एका जणांना कमेंट केली होती की बीट्स आपले बरोबर लावायला शिकवा, म्हणजे कसं काही बिगिनर्स असेल मित्रांनो, त्यामुळे त्यांना म्हणजे नवीन असतात एडिटर त्यांना समजत नाही बीट्स वगैरे लावायचं, म्हणजे जे जुने आहेत त्यांना 100% समजायचं, बट जे नवीन आहेत त्यांना समजत, त्यामुळे त्यासाठी सांगतोय। त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करा, प्लस व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच केल्याबद्दल धन्यवाद, कारण मित्रांनो व्हिडिओ जर वॉच केला तरच तुम्हाला एडिटिंग समजणार आहे, नाहीतर तुम्हाला अशा प्रकारे बीट्स लावायसुद्धा कळणार नाही। ओके, सांगतो आता बीट्स कुठे आहे आपला, इथं असणार पहिला बीट। ओके, इथं सेकंड बीट आहे, जिथं आपलं बीट नाव आहे ते आपलं बीट असणार। ओके, इथं एक तिसरा बीट आहे, इथं एक चौथा आहे, इथं एक पाचवा आहे, थोडं समोर यायचं आहे, इथं पाचवा बीट आहे बघा, ही इथं समोर आहे। ओके, इथं आहे झाला, इथला तर इथं एक आहे, इथं एक झाला, इथं एक झाला, इथं एक झाला, इथं एक झाला, हे बघा। ओके, आता इथं एक असणार आहे, ही झाला की लगेच हा आहे, हा झाला की लगेच हा आहे। ओके, अशा प्रकारे ही एक आहे। ओके, ही बघा सगळ्यांनी जे आपलं बीट आहे ते लक्षपूर्वक ॲड करून घ्या। इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, हे बघा इथं एक आहे, इथं एक 100% इथं असणार आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, थोडं स्ट्रेच करा वाटत म्हणजे तुम्हाला समजून जाईल, इथं एक आहे। ओके, इकडं दुसरा आहे, फोटो चेंज झाला ते आपल्याला लगेच बीटसुद्धा चेंज होऊन जातो, हे बघा इथं एक असणार आहे। ओके, आता इथं एक असणार आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, हा झाला,
लगेच हा आहे गुलाबी शर्टवरचा कोटवरचा सॉरी, इथं एक असणार आहे. ओके, इथं एक असणार लगेच, इथं असणार आहे. काय गाणं स्ट्रेच करा म्हणजे जास्त करून इतकं स्ट्रेच करा तुम्हाला समजून जाणार आहे, कारण का छोटे छोटे बीट आहेत. ओके, हे बघा इथं एक आहे. ओके, इथं एक बीट असेल लगेच, हे बघा, आणि इथं एक असणार आहे. ओके, इथं बघा इथलं कुठं बीट राहिले का. आणि मित्रांनो तुम्ही बीट काय करा चेक करून घ्या, नंतर कसं प्रॉब्लेम व्हायला नको, कारण एकदा जर प्रॉब्लेम झाला तुमचा व्हिडिओ बरोबर होणार आहे, नंतर तुम्ही मला बोलताल. किंवा इथं एक बीट असणार आहे बघा, ही इथं. ओके, इथं एक झाला, तर इतके बीट आहेत. ओके, छोटेवाले. आणि इकडे समोर मोठे बीट आहेत. हे बघा डायरेक्ट बीट इथं एक आहे, समोर यायचं, इथं एक असणार आहे. हे बघा इथं एक असणार आहे, लास्ट बीट इथं असणार आहे. ओके, हे बघा इथं सिम्पल समोर एक असणार आहे, असं वाटतं मला असेल म्हणून. बघूयात, थोडे जर कसं बीट इथं बारके बारके आहेत, त्यामुळे बाकी काय नाही झाली आपली बीट्स. अशा प्रकारे बीट्स आहेत आपली, हे बघा अशा प्रकारचे सिम्पल. तर मित्रांनो आपण आपले जे बीट आहेत तर ते आपण बीट्स ॲड केलेत अशा प्रकारे सिम्पलमध्ये. ओके, आता काय करायचं आहे गाईज तुम्हाला सांगतो मी. डायरेक्ट जे आपले व्हिडिओ आहे एक व्हिडिओ आपण स्प्लिट करून टाकूयात. ओके, म्हणजे काय होईल, डायरेक्ट आपण नंतर फोटो चेंज करून घेऊयात, नंतर कसं आपल्याला ताण नको. हे बघा अशा प्रकारे सांगतो मी तुम्हाला. आता गाईज तुम्हाला फोटो तर स्प्लिट करता येतो, म्हणजे व्हिडिओ तर स्प्लिट करता येतो, आणि फोटोसुद्धा ॲड करता येतो. इतकंसुद्धा म्हणजे एकदम बेसिक आहे, तर ती तुम्ही काम करून घ्या, कारण मी दाखवत बसलो तर आपला टाईम खूप जाणार आहे. काय नंतर एकदा एक्झाम्पल सांगतो मी कसं ॲड करायचं. हे बघा काय करायचं, फोटो स्प्लिट करायचं, नंतर फोटोवरती क्लिक करायचे, खाली जर स्क्रॉल करायचे ते ऑप्शन आहे बघा रिप्लेस, या ऑप्शनवरती क्लिक करायचे, आणि तुमचे जे काही जिथे काय फोटो असतात ते फोटो ॲड करून घ्यायचे तर अशा प्रकारे. ओके, फोटोला बरोबर रेशोमध्ये झूम करायचे. ओके, सगळे फोटो ॲड करा. फक्त काय तुम्हाला सांगतो मी आता व्हिडिओ कुठून आहे, एक मोठं काम आहे. हे बघा एक 7 पॉईंटचं थोडं समोर आहे, 15 फ्रेम रेट इथं असणार बघा. 15 म्हणजे 20 फ्रेम रेटपाशी आपला जो व्हिडिओ आहे, एक 7.20 फ्रेम रेटपाशी काय ते इथं आपली व्हिडिओ असणार. इथून पुढे आपल्याला व्हिडिओ ॲड करायचे. ओके, म्हणजे इकडून अलीकडे सगळे तुमचे जे काही फोटो आहेत तर ते फोटोज ॲड करून घ्या. ओके, आता तुम्हाला सांगतो या फोटोला ॲनिमेशन वगैरे कुठे कसे काय ॲड करायचं, सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचं. ओके, तर काय सिम्पल करायचं, हा 1 नंबरचा फोटो आहे, तर 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इथं ॲनिमेशनवरती क्लिक करून एक कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती झूम ऑन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल आहे, झूम ऑन नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. एक तुम्हाला कॉम्बोवरती ट्रेंडिंगवरतीच पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, पॉपिंग कँडी समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो 3 नंबरच्या. परत फोटोवरती क्लिक करून या ॲनिमेशन ॲड करायचं पॉपिंग कँडी. ओके, 3 नंबरच्या फोटोला पॉपिंग कँडी, 4 नंबरच्या फोटोला सुद्धा पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन असणार आहे. 5 नंबरच्या फोटोला सुद्धा पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन असणार आहे. ओके, 6 नंबरच्या फोटोला सुद्धा पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन असणार. ओके, 7 नंबरच्या फोटोला फक्त वेगळा असणार. ओके, 7 नंबरच्या फोटोपासून याला क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं, बेसिकवरती यायचं. एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन आहे. सिम्पल एक म्हणजे पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती येऊन याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, एक कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ओके, आता थोडं स्ट्रेच करूयात. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी या ॲनिमेशनवरती याला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, याला सुद्धा बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून याला सुद्धा बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोवरती क्लिक करून याला सुद्धा ॲनिमेशन आहे बाउन्सी रश. याच्यासमोर बाउन्सी रश नसणारे बघूयात आपण दुसरा कोणता आहे वाटतं. ॲनिमेशनवरती क्लिक करून याला सुद्धा बाउन्सी रशच आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, याला सुद्धा बाउन्सी रशच आहे. ओके, यासुद्धा आहे याच्या समोरच्या फोटोला सुद्धा बाउन्सी रश आहे. ओके, तर इथून बघा 6 सेकंदाच्या समोर एक 5 फ्रेम रेटपाशी इथं वेगळा आहे. या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं, एक डिस्टोर्ट राईट नाही लेफ्ट आहे, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, याला डिस्टोर्ट राईट, याच्या समोरच्या फोटोपाशी याला डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, याला राईट, याला लेफ्ट. ओके, इथे राईट, इथं राईट नाही, फक्त इथं लेफ्टच आहे. ओके, या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, याला थोडं स्ट्रेच करा, थोडा छोटा फोटो आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं, याला एक डायनामिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, याला सुद्धा डायनामिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं, याला
ॲनिमेशनवरती क्लिक करून याला सुद्धा डायनॅमिक शेप नावाचं ॲनिमेशन असणार आहे. ओके, समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. ते व्हिडिओ आहे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही ॲड करून घेतलेच असेल. आय होप हे व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलीवरती भेटून जाते एकदम फ्रीमध्ये. ओके, काय करायचं आहे, हा जो 1 नंबरचा व्हिडिओ 1 नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, इनवरती यायचं आहे. एक अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन आहे, तर तो ॲनिमेशन ॲड करायचा. 0.7 सेकंदाची लेंथ ठेवायची आहे. ओके, आता काय करायचं मित्रांनो सांगतो मी. इथे याच्यात समोर 2 नंबरची व्हिडिओ कशी ॲनिमेशनवरती यायचं आहे, इनवरती यायचं, लाईटवरती यायचं. लाईटवरती आल्यानंतर एक हॉरिझॉन्टली ब्लर नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. हॉरिझॉन्टल ब्लर सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं. 0.4 सेकंदाची लेंथ ठेवायची आहे. ओके, याला राईट केल्यानंतर समोर यायचं आहे. समोरच्या व्हिडिओवरती यायचं मित्रांनो, यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. ओके, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. एक इनवरती येऊन काय करायचं तुम्हाला सांगतो मी. एक रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार. सिम्पल रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. 0.6 सेकंदाची लेंथ ठेवून घ्यायची आहे. ओके, 0.6 सेकंद. ओके, आता एकदम नाही लास्टचा व्हिडिओ नाही हा, बहुतेक आय थिंक हा लास्ट नाही, लास्टच्या अलीकडचा. ओके, या व्हिडिओवरती यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, इनवरती यायचं मित्रांनो. एक रॉक वर्टिकली नावाचं ॲनिमेशन आहे, सॉरी रॉक हॉरिझॉन्टली, सिम्पल रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन या व्हिडिओला ॲड करून द्यायचं. राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या व्हिडिओवरती यायचं मित्रांनो. व्हिडिओवरती यायचं, व्हिडिओवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. ओके, ॲनिमेशनवरती क्लिक केलात, इनवरती यायचं. रॉक वर्टिकली नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा ॲनिमेशन इथे ॲड करून द्यायचा आहे. ओके, आता याचा म्हणजे समोरचा असणार हा एक व्हिडिओ. ओके, हा म्हणजे हा लास्ट 100% लास्टचा व्हिडिओ आहे. ह्या लास्टच्या व्हिडिओ कशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं. कुठे गेला ॲनिमेशन, सिम्पल ॲनिमेशनवरती यायचं लास्टच्या व्हिडिओवरती येऊन. ओके, इनवरती यायचं, अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं, ॲनिमेशन लेंथ 1 सेकंड ठेवून घ्यायची, पुरेपूर 1 सेकंड. ओके, हा ॲनिमेशन आपण ॲड केलं तर वाटतं इथं तुम्हाला दाखवत तरी पण. याला बहुतेक रॉक वर्टिकली हॉरिझॉन्टली काहीतरी होतं, रॉक वर्टिकली होतं. ओके, याच्या तर काय आपण आपलं जे ॲनिमेशन आहेत सगळे ॲड करतो, आपण बॉडी इफेक्ट ॲड करतो. ओके, तर आपल्याला काय करायचं, स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचे. स्टार्टिंग पॉईंट पैसे आल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. कुठे, व्हिडिओ इफेक्टवरती. सिम्पल व्हिडिओ इफेक्टवरती आलात, तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ओके, एक तुम्हाला इथं ग्लो 2 नावाचं एक ॲनिमेशन इफेक्ट बघायला भेटणार आहे, ग्लो 2. सिम्पल एक सर्च तरी मारून घ्या, नाहीतर एक स्क्रॉल करून हुडकून तरी घ्या. ओके, काय ग्लो 2. ओके, ग्लो 2 सिम्पल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ही बघा ग्लो 2 ॲनिमेशन म्हणतो, सॉरी इफेक्ट कोणता, व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, सिम्पल ग्लो 2 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, ॲड केला, बाकीची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून याला ॲडजस्ट करून घ्या तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग. ओके, मी काय तेवढं जास्त केलं नाही, ॲडजस्ट नॉर्मली केलं. ओके, परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो, ट्रेनिंगवरती यायचं. एक सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा एक इफेक्ट आहे, सुपर लार्ज स्पोर्ट. सिम्पल इफेक्ट ॲड करायचं, इफेक्टची लेंथ त्या 3 फोटोपुरती ठेवायची. ओके, समोर यायचं मित्रांनो, एक म्हणजे तिथून आपला व्हिडिओ सुरू होतो तिथं 7.20 फ्रेम रेट पाहिजे. ओके, काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. एक फ्लॅशिंग शॉट्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार, फ्लॅशिंग शॉट्स. सिम्पल इफेक्ट ॲड करायचं, इफेक्ट लेंथ एंडिंगपर्यंत वाढवून घ्यायची आहे. ओके, ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड तर याचे फुलच ठेवून घेतलेली आहे मी. ओके, परत व्हिडिओ कशी यायचं आहे, काय करायचं आहे, परत यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती आला तर इथं आपलं इफेक्ट असणार आहे काय, ट्रेमोर स्ट्रोब. ओके, म्हणजे स्ट्रोबच सर्च मारून घ्या, काय अडचण नाही. स्ट्रोब कुठे का, स्ट्रोब हा बघा, स्ट्रोब सर्च मारून घ्या, सांगतो मी तुम्हाला. एक ट्रेमो स्ट्रोब नावाचा इथे इफेक्ट बघायला भेटणार आहे, ट्रेमो स्ट्रोब. सिम्पल इफेक्ट ॲड करायचा, इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, काय करायचं आता आपल्याला आणखीन एक व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा आहे. काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. गोल्ड राईज नावाचं काहीतरी आहे, गोल्ड का गोड आहे, गॉड काय असते राव, गोल्ड. हे बघा, गॉड राईज नावाचं आहे. सिम्पल इफेक्ट ॲड करायचं, इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, सिम्पल एवढे, जास्त काही इफेक्ट नाही मित्रांनो. आपले आपण नॉर्मलमध्ये इफेक्ट ठेवून घेतलेले आहेत. परत स्टार्टिंग पॉईंट पैसे यायचं मित्रांनो. काय करायचं आता, एक आपल्याला यायचं ट्रान्झॅक्शनवरती आला, ट्रेंडिंगवरती यायचं. इथं थोडं स्क्रॉल करायचं, इथे बघा लाईटवरती यायचं. लाईटवरती आलात, जास्त काही लाईटवरती आल्याचं तुम्हाला इथे एक फ्लॅश किंवा ब्लँच नावाचं इफेक्ट सर्च मारून घ्यायचं किंवा ॲड करून घ्यायचं. ओके, फ्लॅश किंवा ब्लँच इथं आपण ॲडमध्ये सर्च करून घ्या, जाऊ द्या सापडणार तर काय. ब्लँच नावाचा एक ट्रान्झॅक्शन सर्च मारायचा आहे, हा बघा, हा आहे ब्लँच. ओके, बाकी हा ॲड करून घ्यायचा आहे. याची लेंथ काय करायची आहे, 0.1 सेकंड ठेवायची. तर अप्ले टू ऑलचं ऑप्शन आहे बघा, इथं अप्ले टू ऑलचं इथं येतं ऑप्शन. सिम्पल यावरती क्लिक करायचं, जेणेकरून काय होईल, जे आपलं ट्रान्झॅक्शन आहेत तर तो सगळ्या ट्रान्झॅक्शन जाऊन बसताच क्लिकमध्ये. ओके, म्हणजे एक ॲड करायची गरज नाही. ओके, सिम्पल एवढं. आता काय करायचं आहे, बॅकला यायचं, एकदम प्लेन बॅकला या.
थोडं स्क्रॉल करायचं आहे, ते फिल्टर्सवरती यायचं आहे. फिल्टर्सवरती क्लिक करायचं आहे. एक फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एक बघा तुम्हाला फीचर्डमध्येच एक 4K नावाचं फिल्टर बघायला भेटणार आहे. हे बघा 4K सिम्पल 4K नावाचं फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ काय करायची 78% ठेवायची, आता एक 80% ठेवून घ्या मोस्ट ऑफ. ओके, बाकी लेंथ जी आहे ती एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके, फिल्टर लेंथ. ओके, काय करायचं मित्रांनो, परत आपल्याला फिल्टर्सवरती यायचं आहे. फिल्टर्सवरती आला ते फीचर्डमध्ये फीचर्डमध्येच बघा कलरफुल युनिवर्स नावाचं फिल्टर आहे, हा ॲड करायची. याची लेंथ 22% ठेवून घ्यायची. ओके, बाकी व्हिडिओची लेंथ फुल ठेवून घ्यायची आहे. सिम्पल. परत आता बॅकला यायचं मित्रांनो, काय करायचं, तुम्हाला शॅडो दिलेला असं, ही शॅडो आणि हा PNG ॲड करून घ्यायचा. हे तर म्हणजे ॲड करणं खूप सोपं आहे. शॅडो अशा प्रकारची असणार आहे बघा, आडवी. ही बघा अशा प्रकारची दाखवतो, वाटतं जर कमी करून. ही बघा अशा प्रकारची एक आडवी असणार आहे. याला काय करायचं, उभी असणार आहे, सॉरी, याला आडवी करून घ्यायची. अशा प्रकारे ही इथं ठेवून घ्यायची इथं. आणि हा सुद्धा PNG तुम्हाला आपल्या टेलीवरती भेटून जाईल. वाटलं तर मी एक बॉर्डरसुद्धा देतो, तुम्हाला दाखवतो बॉर्डर कशा प्रकारची आहे बॉर्डर. ओके, बॉर्डर पण छान आहे, जर तुम्ही लावली तरच. मी देऊन टाकतो, काय अडचण नाही बॉर्डरला. इकडे कुठे GK भाऊ. ओके, कुठे गेली ही पण काल ओळखाते काय माहीत नाही. हे बघा अशा प्रकारची एक बॉर्डर आहे, ही बॉर्डर तुम्ही ॲड करून घेऊ शकता. ओके, म्हणजे एक हे आहे बघा, ऑप्शन म्हणून आहे, जर करायचे असेल तर करा, नाही तर राहू दे, काय अडचण नाही. बट केल्याच्यानंतर बाहेर दिसते. ओके, हे बघा, म्हणजे जास्ती करून मोस्ट ऑफ आपण आलट मशीनवरती ॲड करतो ही, पण इकडे सुद्धा ॲड करायला एक ऑप्शन आहे आपल्यापाशी बघा. अशा प्रकारे ही इथे सिम्पल. याची जी लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. हे बघा इथपर्यंत अशा प्रकारे दिसणं झाले वा, लेट झालं मग नाही दिसल्यावर. ही बघा अशा प्रकारे दिसली का आता एकच नंबरमध्ये. आता काय करायचं, इथं AI USD वरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यात याचं जे रेझोल्युशन आहे तर ते 80% ठेवायचं आहे. तिथं AI अल्ट्रा HD ऑप्शन जे आहे ती ऑन असेल, त्याला ऑफ करून घ्यायचं. जेणेकरून काय होईल, जो आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंग आहे तर तो एक जास्तीत जास्त मोस्ट ऑफ कमी टाईममध्ये होऊ शकतो. जर तुम्ही AI अल्ट्रा HD तर ऑन ठेवला तर याला खूप टाईम जातो मित्रांनो, हा फास्ट काही होत नाही. ओके, फ्रेम रेट 30% बरोबर आहे, बीट रेट 21% ठेवून घ्या, काय अडचण नाही. ओके, सिम्पल वर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं, तुमच्या व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की काढवायचं आहे, जेणेकरून मला टॉपिकसुद्धा हुडकायला टाईम भेटणार नाही. ओके, म्हणजे जेणेकरून लगेच आपण ॲड करू शकतो. ओके, तर भेटूया लवकरच. तोपर्यंत आपल्या चॅनलवर सगळे मागची व्हिडिओ बघत राहा. ओके, तर बाय, टेक केअर, जय हिंद.